नमस्कार, मी सुधीर मोकळ, डिजिओन इलेक्ट्रॉनिक्स अलिबाग. मी तुम्हाला थोडक्यात QLED आणि मिनी LED मधला मिनी LED का घ्यावी याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. QLED मध्ये तुम्हाला बॅकलाईट या वन स्ट्रिप मध्ये लावलेले असल्यामुळे त्याची पिक्चर क्लॅरिटी थोडी ब्लर दिसेल. त्यापेक्षा मिनी LED मध्ये बॅकलाईट या मिनी LED असल्यामुळे 40 टाइम्स तुम्हाला बेटर पिक्चर क्वालिटी भेटेल. त्या QLED मध्ये तुम्हाला 120 हर्ट्जला पिक्चर मोशन चालेल, तर तुम्हाला मिनी LED ला हे तुम्हाला 140 हर्ट्जला मोशन पिक्चर चालेल. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटची मॅच बघताना तुम्हाला कुठलाही असा बॉल किंवा बॅटची जी रिॲक्शन टाइम आहे ती फास्ट भेटेल तुम्हाला, किंवा गेम खेळताना रिॲक्शन टाइम आहे ती फास्ट भेटेल. QLED पेक्षा रिॲक्शन टाइम आहे ती मिनी LED ला तुम्हाला फास्ट भेटेल. मिनी LED मध्ये AI 8 जनरेशन सेकंड AI प्रोसेसर असल्यामुळे त्याची पिक्चर क्वालिटी किंवा तुम्हाला साऊंड क्वालिटी ही बेटर क्वालिटी भेटेल. त्यामध्ये तुम्हाला डॉल्बी विजन, डॉल्बी ॲटमॉस, डॉल्बी विजन हे पिक्चर क्वालिटीसाठी दिलेलं आहे, तर डॉल्बी ॲटमॉस साऊंड क्वालिटीसाठी हे दिलेलं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती वेब OS ऑपरेटिंग सिस्टीम दिली, ती तुम्हाला इझी ऑपरेटिंग सिस्टीम दिलेली आहे. त्यानंतर डायनामिक कलर प्रोसेसर दिलेला आहे, त्यामुळे पिक्चर क्लॅरिटी ही तुम्हाला बेटर पिक्चर क्वालिटी दिसेल. त्यामुळे तुम्हाला ही QLED पेक्षा मिनी LED ही खूप चांगली आहे. थँक्यू.